बेसन, पिठलं किंवा झुणका जर का या पद्धतीनं बनवला तर खरंच खूप टेस्टी होतो. काही पदार्थ हे जुन्या पद्धतीनंच छान लागतात. मी काय करते, या दगडी उकळामध्ये ताजा ताजा असा हा मिरचीचा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे टाकून ठेचा बनवून घेते आणि मग पिठलं बनवते. मी मोठा व्हिडिओ शेअर केला होता ना, तेव्हा मला कमेंट आल्या की ताई हा पालता नको घालत जाऊ. तर त्या पाठीमागचं खरं कारण मला माहिती नव्हतं. खरं तर हा जो काही उखळ आहे किंवा पाठा वरवंटा असतो, जातं असतं, ते आपल्या घरातील आपली लक्ष्मी असते आणि म्हणून तिला पालती घालायची नसते. थँक्यू मैत्रिणींनो की खूप छान तुम्ही मला सजेशन्स देता, नेहमीच देता. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असं पिठलं, गरम गरम भाकरी आणि भात. कोणाकोणाला असा हा साधासा बेत आवडतो. माझ्याकडे नेहमी ना साधाच असतो, कधीतरी काहीतरी विशेष असतं. पण सध्याच्या लाईफस्टाईलला हे साधं जेवणच खरं तर खूप उपयोगी आहे. माझा हा दगडी उकळ गणपतीपुळ्यावरून आलाय बरं का, त्यामुळे विशेष प्रेम आणि मला तो आईने दिलाय. आमच्याकडे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीच्या भाकरीमध्ये मीठ नाही टाकत, तर बाजरीची भाकरी ही मीठ लावून केलेली असते. पुन्हा भेटेन अशाच एका मिनी व्लॉगमध्ये. बाय.